महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काल निकाल लागलेला आहे। खरं तर मी या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करताना असं म्हणेल की याच्यामध्ये लोकमताचा निकाल लागला। भारतीय संविधान आणि लोकशाहीचा आणि लोकमताचा निकाल लावून भाजप विजय झाला। काय लोकमताचा निकाल लागला, लोकशाहीचा निकाल लागला, संविधानाचा निकाल लागला आणि भाजपनं सत्तेच्या बळावरती विजय बळकावला, असं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचं मी वर्णन करेल। खरं तर हा अनपेक्षित यश किंवा अनपेक्षित धक्का, चमत्कार वगैरे असं काही नाही, अपेक्षितच निकाल होता। अपेक्षितच असा हा निकाल आहे की अपेक्षित असं भाजपच याच्यामध्ये विजय होणार। सत्तेच्या बळावरती, रणनीतीवरती सत्तेचा गैरवापर करून आणि ईव्हीएमचा वापर यातून भाजप सर्वत्र विजय होणार, विजय बळकावून आणणार हे अपेक्षित होतं आणि तसंच या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घडलेलं आहे। काल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सर्वच महानगरपालिकेमध्ये भाजपनं सत्तेच्या बळावरती विजय बळकावलेला आहे। सर्वत्र त्यांच्या महानगरपालिका जास्तीत जास्त निवडून आलेल्या आहेत, जास्तीत जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत आणि कधी नव्हे इतके मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी सत्तेचा गैरवापर करून, ईव्हीएमच्या बळावरती पैशाचा वापर करून त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी विजय बळकावलेला विजय बळकावलेला आहे। खरं तर हा बहुमताचा कौल तर अजिबात नाही। महानगरपालिकेमध्ये भाजपला जे मिळालेलं यश यशच म्हणत नाही, भाजपला महानगरपालिकेमध्ये मिळालेलं ते यश असं यशच म्हणत नाही, तर भाजपनं सत्तेच्या बळावरती आणि ईव्हीएमच्या वरती मिळवलेलं हे विजय बळकावलेला आहे। तो भाजपला घवघवीत यश वगैरे असं अजिबात म्हणणार नाही। हा बहुमताचा कौल नसून, हा जनमताचा कौल नसून, हा ईव्हीएमचा कौल आहे, हा पैशाचा कौल आहे, सत्तेच्या गैरवापराचा कौल आहे। त्यामुळे हा विजय हा भाजपचा नसून हा विजय हा ईव्हीएमचा विजय आहे, हा सत्तेच्या गैरवापराचा विजय आहे, हा पैशाचा विजय आहे। आणि असं काय केलंय भाजपनं विकासाचा, असा भाजप सरकार आणि भाजपनं असा विकासाचा कोणता तीर मारला आहे की जनता प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता त्यांना निवडून देते, त्याला विजय करते, असं काय भाजपनं विकासाचा तीर मारला आहे। खरं तर भाजपबद्दल सर्व लोकांमध्ये प्रचंड नाराज आहे, जनतेमध्ये प्रचंड नाराज आहे। लोकांनी भाजपच्या प्रचार गाड्या हा फिरू दिल्या नाहीत व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंत्र्याच्या नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या प्रचाराच्या सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या। भाजपचे लोक, नगरसेवक, भाजपचे लोक हे सरळ उघडपणे पैसे वाटत होते आणि ईव्हीएमचा वापर तर झालेलाच आहे। आणि मग असं असताना भाजपनं कोणता विजय मिळवलेला आहे? काही ठिकाणी तर भाजपला लोक प्रचाराला विरोध करत होते, येऊ देत नव्हते आणि प्रचंड लोकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराज आणि संताप असताना भाजप विजय कसा झाला? तर निश्चितच हा ईव्हीएमचं गौडबंगाला आहे हे समजायला आता लोकांना सगळं समजू लागलेलं आहे लोकांना आता। त्यामुळं मी उदाहरण सांगेल की मी हा छोटासा एक व्हिडिओ क्लिप पाहिली मी की दोन कुत्रे आहेत आणि ते कुत्री विरोध दिशेला भाजपचा झेंडा तोंडात घेऊन विरोध दिशेला ओढत आहे, फाडत आहे। त्या दोन कुत्र्यांनी भाजपचा झेंडा तोंडात धरून असा फाडलाय, दोन तुकडे केले त्या भाजपच्या झेंड्याचं दोन कुत्र्यांनी। आणि तो ह्या व्हिडिओ मी आपल्याला टाकणार होता, पण कॉपीराईट असल्यामुळं कॉपीराईट होऊ शकतं, कॉपीराईट झाल्यामुळे तो व्हिडिओ मी डिलीट केलेला आहे, मला टाकता आला नाही। परंतु भाजप हा पक्ष कुत्र्यांना बी आवडत नाही हो। भाजपचा जो महानगरपालिकेचा
विजय झालेला, विजय बळकावलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा भाजप निवडून आलेला आहे. हा सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा गैरवापर आणि EVM मुळे भाजपला विजय मिळालेला आहे हे कुत्र्याला कळलंय, पण आमच्या निवडणूक आयोगाला कळना, माणसाला कळना. त्यामुळे माणसा परास कुत्री बरी असं म्हणावं लागलं, म्हणायची वेळ आली. तो व्हिडिओ जर पाहिला आपण कदाचित, EVM जर नष्ट केलं, EVM बाजूला सारून जर बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तर भाजपला कुत्र सुद्धा विचारणार नाही हा दर्शवणारा तो व्हिडिओ मी पाहिला बघा. मला कॉपीराइट असल्यामुळे टाकता आला नाही. काय EVM बाजूला सारून बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर भाजपला कुत्र सुद्धा विचारणार नाही अशा प्रकारचा निकाल लागेल. अरे तुम्ही खरंच विकास केलेला आहे आणि जनता आणि बहुमत तुमच्या बाजूला आहे तर हिंमत दाखवा, एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत दाखवा आणि मग बघूया. आणि म्हणून या निकालाचं अचूक वर्णन मी करेल. EVM पैशाचा गैरवापर, बोगस मतदानाची कमाल आणि भाजपची धमाल. काय म्हणेल, निवडणुकीचं निकालाचं मी अचूक वर्णन करेल की EVM पैशाचा गैरवापर आणि बोगस मतदानाची EVM पैशाचा गैरवापर आणि बोगस मतदानाची कमाल आणि भाजपची धमाल, असंच या निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचं हे अचूक वर्णन आहे. तर याच्यामध्ये समाधान वाटणारी, समाधानाची आणि आनंदाची बाब अशी की वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीला मिळालेलं, लोकांना दिलेलं यश, मिळवून दिलेलं यश, लोकांना दिलेलं निवडून आणि महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा आणि बहुजन समाज पार्टीचा झालेला शिरकाव, त्यांना मिळालेलं घवघवीत यश, त्यांना मिळालेलं यश, त्यांचा झालेला महानगरपालिकेतील विजय, ह्या समाधान आणि आनंदाची बाब याच्यासाठी आहे की कोणत्याही साधन संपत्ती नसताना, कोणतेही सत्ता नसताना, कोणताही पैसा जवळ नसताना, केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जोरावरती आणि विचारधारावरती वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी आणि इतर आंबेडकरवादी परिवर्तन पक्ष संघटनेला मिळालेलं यश हे समाधानकारक बाब आहे. महाराष्ट्रातील केवळ विचारधारेवरती आणि सर्वसामान्याच्या कार्यकर्त्याच्या बळावरती विजय झालेले दोनच पक्ष, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी. हे अपेक्षित यश नाही मिळालं असलं तरी उद्याच्या राजकारणातील आशावादी विजय आहे असंच मी समजेल. आणि आता काँग्रेसनं आंबेडकर चळवळीला, परिवर्तन चळवळीला बरोबर न घेण्याची मस्ती आता काँग्रेसनं बंद करावी. आंबेडकर चळवळीच्या बरोबर पक्ष, आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या बरोबर थोडीफार काही तो जागेची बोलवण करायची किंवा परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनेचे काय बरोबर घ्यायचं आणि त्यांची सन्मानजनक जागा द्यायच्या नाही. ही जी काँग्रेसची आडबुटी भूमिका आणि मस्ती आता बंद झाली पाहिजे. आंबेडकरवादी पक्षांना सन्मानानं जागा देऊन जर बरोबर घेतलं तर आपल्याला विजय प्राप्त करता येतो, यश प्राप्त करता येतो. लातूरनं दाखवलेलं आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं यश तिथं यश मिळवलेलं आहे. तिथं बहुमतामध्ये काँग्रेस वंचित आघाडीला तिथं लातूरमध्ये महानगरपालिकेची सत्ता मिळालेली आहे. ह्याच्यावरून आता काँग्रेसनं आडमुठी भूमिका, आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनेकडे बघण्याची नकारात्मक मानसिकता आणि बरोबर न घेण्याची मस्ती आता यापुढं काँग्रेसनं करू नये. खरंच तुम्हाला इथल्या भाजपला हरवायचं असेल तर आंबेडकरवादी पक्षांना समान जागा देऊन सन्मानानं वागणूक करून युती झाल्याशिवाय तुम्हाला विजय प्राप्त करता येणार नाही. हा लातूर पॅटर्न
आणि ईव्हीएम बाजूला सारलं आणि बॅलेट पेपरवर जी निवडणुका झाल्या तर हा लातूर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सत्ता बळकवल्याशिवाय, महाराष्ट्राची सत्ता मिळवल्याशिवाय राहणार नाही, हा आशावादाचा संदेश आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो की आता नको निवडणुका. तुम्ही जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत किती लोकांमध्ये प्रचंड नाराजी असली, कितीही विविध पक्षांनी त्यांच्या विरोधात आघाडी केली, तर ईव्हीएमच्या जोरावरती सत्तेचा गैरवापर करून भाजप हा विजय प्राप्त करून घेणारच. केवळ ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत भाजपला हरवता येणार नाही. त्यामुळं आता नको निवडणुका, हवे ईव्हीएमच्या विरोधात जन आंदोलन. काय नको निवडणुका, हवे ईव्हीएमच्या विरोधात जन आंदोलन. हे केल्याशिवाय आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या आणि ईव्हीएम हटवावं याच्यासाठी प्रचंड आणि व्यापक जन आंदोलन उभा करावं लागेल. तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीची निवडणुका आणि संविधानाला लोकशाहीला अपेक्षित असणारी निवडणुका होईल आणि त्याच्यामध्ये बहुमत कुणाच्या बाजूला आहे हे जनता ठरवेल. आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करताना पुन्हा एकदा तेच म्हणेल मी की ईव्हीएम पैशाचा गैरवापर आणि बोगस मतदानाची कमाल आणि भाजपची धमाल.